हॅलो यूट्यूब फॅमिली, आता कमरपट्टी कशी जोडायची ही सिंपलमध्ये मी सांगणार आहे. तर आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे आणि आपलं मार्जिन जितकं असेल तितकं मार्किंग करून घ्यायचं आहे. मी इथं मार्जिन 2 इंचाची ठेवली आहे, त्यामुळे मी 2 इंचाचं मार्किंग केलं आणि त्याच्यापासून एक मध्यभागी मार्क करून घेतला आणि वरून डाचसाठी 4 इंचाचा मार्क करून घेतला आणि आपला डाच अर्धा इंचाचा येईल असं शिलाई मारून घेतली किंवा मार्क करून घेऊन मग टीप मारली आहे. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता. अगदी सरळ आणि इझी मेथड मी इथे सांगितली आहे. दोन्ही बाजूला याचप्रमाणे डास मारून घ्यायचे आणि आपण इथं 1.5 इंचाची एक सरळ पट्टी घेतलेली आहे. तर 1/2 इंच आतमध्ये दुमडून टीप मारलेली आहे. आता ही पट्टी आपल्या कमरेचा भाग आहे तिथे जोडून घेऊया. जिथं आपली डाच आहे तिथे एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे दोन्ही साईडला, म्हणजे आपली पट्टी सरळ छान पलटी होईल. आता पट्टीच्या वरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे अगदी कमरपट्टीची फिनिशिंग अतिशय सुंदर येते. आणि कमरपट्टी कशासाठी लावतो तर आपण कमरेचा मागचा भाग उचलू नये यासाठी कमरपट्टी ही लावलीच पाहिजे. कमरपट्टी लावली की आपल्या ब्लाऊजला अतिशय सुंदर असं फिनिशिंग येतं. तर मी 5 नंबर टीप कमरपट्टीला मारून घेतलेली आहे. तर इथं कमरपट्टी देऊन रेडी झालेली आहे, शिवून रेडी झालेली आहे. याला हात शिलाई करून तुमचा ब्लाऊज रेडी होईल. तर माझ्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय यूट्यूब फॅमिली.